या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाच्या धोरणानुसार 2 गणवेश विद्यार्थ्यांना देय होते। पहिला गणवेश साधारणपणे 15 ऑगस्टच्या आसपास सर्व शाळांना, सर्व विद्यार्थ्यांना भेटलेला आहे। जेवढे पात्र लाभार्थी त्या सर्व शाळांना मिळालेला आहे। दुसरा जो गणवेश होता त्याचं कापड आपल्याला शासनाकडून साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही तालुक्यांना प्राप्त झालेला आहे। आणि मग त्याच्यानंतर इलेक्शनची प्रक्रिया समजून घेऊन त्याच्यानंतर आपण जिल्हा माविमची जी संस्था आहे, जिल्हा महिला अधिकारी कार्यालयाकडे समन्वय अधिकारी जे आहेत त्यांच्याशी समन्वय पाठवून आपण महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर जे आहे, ज्यांच्या मार्फत बचत गट जे आहे, जी शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे, म्हणून त्यांना आपण या बाबतीमधले करार केला आणि त्याच्यानुसार आजपर्यंत त्यांच्याकडचे जे तालुक्यांना कापड आले होते ते सर्व कापड माविमकडे जमा झालेलं आहे। त्याच्यामध्ये साधारणपणे 1,88,564 एवढ्या विद्यार्थ्यांचं जे कापड आहे ते कापड आपण त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे आज 1,35,435 इतक्या विद्यार्थ्याचं गणवेश शिलाई पूर्ण झालेली आहे आणि 46,019 इतक्या विद्यार्थ्यांना ती वाटप झालेली आहे। आणि येत्या 8 दिवसामध्ये साधारणपणे आपण 15 तारखेपूर्वी सर्व शाळांना, सर्व विद्यार्थ्यांना हे गणवेश वाटप करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। माविमच्या अधिकाऱ्यांशी, त्यांच्या कर्मचाऱ्यांशी सातत्यानं जिल्हा कार्यालय आणि तालुका कार्यालय संपर्कात आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या आठवडाभरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचा जो एक ड्रेस आहे तो मिळेल सर्व विद्यार्थ्यांना। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।